आपण थेट नागपूरमध्ये जाऊयात। काँग्रेसच्या वतीनं सध्या आंदोलन सुरू असल्याचं दिसतंय। हातामध्ये गदा घेऊन हे सगळे आंदोलनकर्ते पोहोचलेले आहेत। एनआयटी मधील भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसनं नागपूरमध्ये आंदोलन पुकारलेलं आहे। ठीक है, चलो क्या एनआयटी मधल्या भ्रष्टाचाराविरोधात नागपूरमध्ये काँग्रेसनं आंदोलन सुरू केलेलं आहे। हातामध्ये गदा घेऊन आंदोलनकर्ते तिथे पोहोचल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसतंय। काय मागण्या आहेत, काय भूमिका आहे? निश्चितच तुम्ही दृश्यांमध्ये बघितलं तर काँग्रेसचे हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे आणि त्यांची जी मागणी आहे की नागपूर सुधार प्रन्यासमध्ये वेगवेगळ्या विषयाला घेऊन जे भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचाराला घेऊन या सगळ्या वेगवेगळ्या विषयाला घेऊन काँग्रेसच्या मागण्या आहे। महत्त्वाची तर का गोष्टी बघू यांच्या काय मागण्या। ज्या पद्धतीने नागपूर शहरातल्या सामान्य नागरिकांची लूट होत आली, ज्या पद्धतीने नागपूर सुधार प्रन्यासची 420 केली आहे, ज्या पद्धतीने आपण बघितलं 3,000 रुपये यांनी भरायला लावले होते। जर कोणाकडे ॲग्रीमेंट आहे, करारनामा आहे किंवा रजिस्ट्री सुद्धा आहे 2020च्या अगोदरचे 3,000 रुपये लोकांनी भरायला लावले होते। त्या लोकांना आतापर्यंत हरायला भ्रष्टाचार म्हणजे हा जो मीना आहे, हा मीना मोठे मोठे जे बिल्डर आहे, देवेंद्र का भेजा, माल कमारा कुकरेजा सारखे बिल्डरसाठी हे नागपूर सुधार प्रन्यास काम करून आलं। हे नागपूर सुधार प्रन्यासचे आहे, सामान्य नागरिकांसाठी हे काम नाही करत आहे। नागपूर सुधार प्रन्यासचे आहे हजारो लाखो प्लॉट धारकांची लूट या नागपूर सुधार डायव्हर्जन ऑफ फंड करून आले। आमचा पैसा आहे, नागपूरवासियांचा प्लॉट धारकांचा पैसा आहे। हा पैसा त्या लेआउटला विकसित करण्याकरिता लागला पाहिजे। हे लोक जे आहे मोठ्या मोठ्या बिल्डरचा विकास केला पाहिजे। डायव्हर्शन ऑफ फंड करून आले, बाकीच्या जागेवरती जो आहे हा प्लॉट धारकांचा आरेचा पैसा आहे, लोक तिथे लावून आले। हे सर्व गदाधारी हनुमान आमचे, हे युवक काँग्रेसचे आमचे सन्माननीय जेवढे कार्यकर्ते पदाधिकारी आहे, हे जे आहे हनुमानजीच्या गदा, क्योंकि सतर्क हो जाओ भ्रष्ट अधिकारी आ रहे है, गदाधारी सतर्क हो जाओ भ्रष्ट अधिकारी हा घंटानाद आम्ही करून आलो। झोपलेल्या प्रशासनाला जागवण्याकरता देवेंद्र फडणवीस हा झोपला आहे। मुख्यमंत्री आपल्या नागपूर शहरातला असून हा झोपला आहे। हा हजारो प्लॉट धारकांची जी लूट होऊन आली हे मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसला हे दिसून द्यायला आलं। फक्त देवेंद्रचं म्हणणं काय आहे, देवेंद्रचं म्हणणं, देवेंद्र एका वाक्यासाठी आम्ही म्हणून आलो, क्योंकि देवेंद्र का भेजा माल कमारा कुकरेजा। ज्या पद्धतीने आपण बघितलं डेव्हलपमेंटचा पैसा, पुढची भूमिका म्हणजे आपल्याला माहीत आहे की आपण आंदोलनचा आमची काय प्रक्रिया राहते, काय आपण कशा पद्धतीने आंदोलन करतो। हा मीना जो आहे जेव्हापर्यंत बाहेर येईन नाही, आणि मीना जो आहे आता याच्या कार्यालयाच्या बाहेर या लोकांनी कुलूप लावला, त्याच्या घराच्या बाहेर तर कुलूप नाही राहील ना। त्याची बहीण जिथे असेल, त्याच्या बहिणी जर समजून झाला त्याच्या बहिणीचं लग्न झालं असेल तर त्या जवाई बापूला जाऊन सांगू की बाबा तू अपने जो है साले को उनको समझाओ करके। अशा पद्धतीने आंदोलन जे अभिनव पद्धतीने करत राहू। आता जे आहे इन लोगों की इज्जत के ऊपर में वार करना पड़ेगा, क्योंकि ये लोग जो है हे जाड्या कातडीचे लोक झालेले आहे। भ्रष्टाचार करू करू यांच्या कमरा जे आहे 28च्या कमरा या 28चा झालेल्या आहे संजय मीनासारख्या। तर याच्यामुळे कारण की सूर्यवंशीचं काय म्हणणं होतं 3,000 रुपये भरा, करारनामा जरी असेल तरी तुम्हाला आम्ही आरएल काढून देऊ। आरएल का बरं नाही काढले? 1 लाख जे आहे 1 लाख प्लॉट धारकांनी जो पैसा भरला होता 3,000 रुपये भरले होते, फक्त 5,000 लोकांचे या लोकांनी आरएल काढले। 5,000 लोक को एखादा समजून झाला भारतीय जनता पक्षाचा कोणता कार्यकर्ता असेल तर त्यांच्या प्लॉटच्या या लोकांनी आरएल काढले। एखादा कोकरेजासारखा जर असेल त्या लोकांची आरएल काढले। त्या लोकांना आम्ही इथे जेव्हापर्यंत आता समजून झाला या प्लॉट धारकांना न्याय मिळणार नाही आणि आपल्याला जे आहे सर्वांनाच युवक काँग्रेस कशा पद्धतीने आक्रमक भूमिका घेऊन हे आंदोलन नागपूर शहरात करते हे भली बात आप सभी लोग जो है आप जानते हो। और जब तक जो है हजारों नागरिकों को न्याय जब तक मिलेगा नहीं तब तक हम यहाँ से हटेंगे नहीं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।